नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनचे भाव जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती येत राहील। तर शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 1/9/2024 आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 10 ते 15 जिल्ह्यामधले सोयाबीनचे भाव जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन 4000 ते 4350 रुपये दर गेला। उदगीरमध्ये 4530 रुपये प्रति क्विंटल ते 4566 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला। सोलापूरमध्ये 4580 रुपये प्रति क्विंटल ते 4630 रुपये सर्वाधिक भाव मिळाला। वाशिममध्ये 4250 रुपये प्रति क्विंटल ते 4750 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला। सिंधी शेलूमध्ये 3700 रुपये प्रति क्विंटल ते 4150 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला। तसेच जालन्यामध्ये 3900 रुपये प्रति क्विंटल पासून ते 4500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळाला। तसेच लातूरमध्ये 4422 रुपये प्रति क्विंटल पासून ते 4635 रुपये प्रति क्विंटल पर्यंत रेट मिळाला। मुखेडमध्ये 4500 रुपये प्रति क्विंटल पासून 4625 रुपये क्विंटल दर मिळाला। अकोलामध्ये 4100 रुपये पासून ते 4485 रुपये दर मिळाला। तर अमरावतीमध्ये 4450 प्रति क्विंटल पासून 4599 प्रति क्विंटलचा रेट मिळाला। दर्यापूरमध्ये 3500 पासून ते 4600 पर्यंतचा रेट मिळाला। बीडमध्ये 4500 पासून ते 4500 रुपयाचा प्रति रेट मिळाला। तुळजापूरमध्ये 4450 रुपये प्रति क्विंटल हा रेट मिळाला। उमरगावमध्ये 4400 ते 4460 रुपयाचा प्रति क्विंटलचा रेट मिळाला। तसेच उदगीरमध्ये 4548 रुपयाचा प्रति क्विंटलचा रेट मिळाला। बुलढाण्यामध्ये 4175 रुपये किलो क्विंटल असा रेट मिळाला। नागपूरमध्ये 4296 रुपये प्रति क्विंटल रेट मिळाला। देऊळगाव राजामध्ये 4300 रुपये प्रति क्विंटल रेट मिळाला। अमरावतीमध्ये 4525 रुपये असा प्रति क्विंटलला रेट मिळालेला आहे। तसेच मालेगावमध्ये 4261 रुपये प्रति क्विंटल रेट मिळाला। हिंगोलीमध्ये 4425 रुपये प्रति क्विंटलचा रेट मिळाला। दर्यापूरमध्ये 4350 रुपये रेट मिळाला। अकोलामध्ये 4345 रुपये प्रति क्विंटलला रेट मिळाला। बीडमध्ये 4500 रुपये प्रति क्विंटल रेट मिळाला। तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रमाणे आजचे सोयाबीनचे भाव होते। तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।